नमस्कार. माझी ओळख आणि आजच्या विषयाची ओळख दोन्ही तुम्हाला झालेली आहे. ज्या संस्थेतर्फे आपल्यापर्यंत हा प्रोग्राम किंवा माझं व्याख्यान आपल्यापर्यंत पोहोचतंय ते म्हणजे ज्ञानयात्रा. मी या ज्ञानयात्राचा आभारी तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्या संचालिका आहेत सौ खांडेकर यांचा पण मी आभारी आहे. कारण या ज्ञानयात्रेमध्ये मी आजपर्यंत बघितलेलं आहे की खरोखर विदुषी, अतिशय प्रज्ञावान लोक असे ह्या ज्ञानयात्रेमध्ये आपापले विषय मांडत आले आहेत. म्हणजे एक प्रकारचा अभिजात दर्जा ह्या ज्ञानयात्रेच्या कार्यक्रमांना असतो असा सगळ्यांचा आणि माझाही समज झालेला आहे. ह्या ज्ञानयात्रेत सौ खांडेकरांनी मला सामील करून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या ज्ञानयात्रा संस्थेचा पण आभारी आहे आणि आपण प्रेक्षक माझे ऐकतायत म्हणून मी तुमचा पण आभारी आहे. आपण आता आपल्या आजच्या विषयाकडे वळू. ह्या विषयाची सुरुवात मी श्री रामरक्षा स्तोत्राच्या निर्मितीच्या कथेपासून सुरू करतोय. श्री रामरक्षा स्तोत्राची जी कथा आहे ती अशी की महाकवी वाल्मिकींनी श्रीरामांचं अतिशय विस्तृत प्रमाणात असं चरित्र रचलं. ते शतकोटी प्रविस्तरम होतं. म्हणजे त्यात अनुष्टुप छंदामध्ये बांधलेले 100 कोटी श्लोक होते. आणि असं विस्तृत, रसाळ आणि दिव्य असं ते स्तोत्र रचल्यावर ह्या वाल्मिकींनी ते श्री शंकरांना अर्पण केलं. ते स्तोत्र दिव्य अशासाठी की ती महापापनाशनम होतं, त्यामुळे ते दिव्य स्तोत्र म्हटलं गेलं. श्री शंकरांकडे हे स्तोत्र आलेलं आहे, पोहोचलेलं आहे अशी वार्ता ही तिन्ही लोकात पसरली. त्यामुळे देव, दानव आणि मानव या तिघांनाही वाटायला लागलं की अरे, याचा रसस्वाद आपण घेतला पाहिजे, ते दिव्य स्तोत्र अनुभवायला पाहिजे आणि त्या श्रीरामाच्या चरित्रात आपण धावून निघाला पाहिजे. आणि ह्या लालसेपोटी, ह्या जिज्ञासेपोटी त्यांनी कैलासावरती धाव घेतली. तिन्ही लोक, देव, दानव आणि मानव कैलासावरती जाऊन पोहोचलेत आणि त्यांनी तेथे श्री शंकरांची आराधना सुरू केली. आराधना सुरू केल्यावरती काही काळातच महादेव प्रकट झालेत आणि त्यांनी पृच्छा केली की हे देव, दानव आणि मानवांनो, तुम्ही कुठल्या कारणासाठी या कैलासावरती आला आहात? त्यावेळेस ह्या तिघांनी त्यांना सांगितलं की हे शंभो, आपल्याकडे जे वाल्मिकींनी रचलेलं श्रीरामांचं चरित्र आलेलं आहे ते अनुभवण्याची इच्छा आम्हाला झालेली आहे. ते महापातक नाशनम आहे, त्यामुळे आम्ही आमचा उद्धार करू इच्छितो आणि ते उद्धार करण्यासाठी ते स्तोत्र वाचण्याची आम्हाला लालसा निर्माण झाली आहे. तरी कृपया तुम्ही आम्हाला ते उपलब्ध करून द्या, ते आम्हाला द्या. ते सांब शंकर ते कशाला नाही म्हणणार आहेत. त्यांनी शांतपणे विचार केला की देवांना, दानवांना आणि मानवांना जे रुचेल, जे पचेल, जे त्यांना अनुभवता येईल, जेवढी त्यांची पात्रता असेल अशाप्रमाणेच आपण श्रीरामाचं चरित्र हे यांना देऊया आणि समान वाटणी तर व्हायलाच पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेले जे काही 100 कोटी श्लोकांचं श्रीरामाचं चरित्र होतं त्यापैकी 33 कोटी श्लोक हे देवांना, 33 कोटी श्लोक हे दानवांना आणि 33 कोटी श्लोक हे मानवांना वितरित केले आणि 1 कोटी श्लोक जे उरले होते ते त्यांनी स्वतःकडे ठेवले. तिन्ही लोकांना कोण आनंद झाला. त्यांनी तात्काळ तिथून आपापल्या लोकी परत गेलेत आणि आपापल्या लोकी जाऊन त्यांनी त्या श्री रामचरित्रात स्वतःला घडून घेतलं. त्यात ते दंग झालेत
असं ते दिव्य स्तोत्र होतं. त्याचा रसस्वाद घेताना त्यांना काळचं भान राहिलं नाही आणि लवकरच त्यांचे ते 33 कोटी श्लोक हे वाचून पूर्ण झाले. हे वाचून पूर्ण झाल्यानंतर जी त्यांना तृप्तता अनुभवता आली, त्या तृप्ततेत अतृप्तता पण होती. आणि ती अतृप्तता म्हणजे जे उरलेले 1 कोटी श्लोक आहेत त्यात काय असेल याची ती जिज्ञासा होती. आणि त्या जिज्ञासेची अतृप्तता या तिन्ही लोकांमध्ये होती. त्यामुळे ह्या तिन्ही लोकांनी विचार केला की अरे, आपण हे श्रीरामांचं दिव्य चरित्र तर अनुभवलं, पण जे उर्वरित चरित्र आहे ते तर आपण अनुभवलं नाही आहे. त्यात अजून काय असेल बरं? ह्या जिज्ञासेपोटी तिन्ही लोक, देव, दानव आणि मानव, हे परत कैलासावरती हजर झालेत. कैलासावरती जाऊन त्यांनी रितसर परत आराधना सुरू केली, शंकरांची प्रार्थना केली. शंकर प्रकट झाले आणि तेव्हा शंकरांच्या लक्षात आलं की हे परत त्याच मागणीसाठी आलेले आहेत. शंकरांनी काहीही न बोलता त्यांच्याकडे असलेले जे काही 1 कोटी श्लोक होते त्याची पण परत समान वाटणी करायची होती. आणि म्हणून 1 कोटी श्लोकांपैकी 33 लाख देवांना, 33 लाख दानवांना आणि 33 लाख मानवांना दिले. हे श्लोक देताना त्यांनी त्या त्या लोकांची जी पात्रता आहे, जी अनुभवण्याची कुवत आहे, याप्रमाणे ते वितरित केले. आणि त्यानंतर वितरित केल्यानंतर जे 1 लाख श्लोक राहिले ते स्वतःजवळ ठेवले आणि उरलेले त्यांनी तर या तिन्ही लोकांना वितरित केलेलेच होते. हे श्लोक मिळाल्याबरोबर हे तिन्ही लोक आपापल्या लोकी परत गेले आणि परत त्यांनी स्वतःला घडवून घेतलं श्रीरामाच्या चरित्रामध्ये. हे सगळं त्यांनी वाचल्यानंतर त्याची दिव्य अनुभूती त्यांना झाली. आणि दिव्य अनुभूती झाल्यानंतर मात्र त्यांना काहीतरी राहिल्यासारखं वाटायला लागलं की अरे, आपण 33 कोटी 33 लाख श्लोक तर आत्ता अनुभवले आहेत. वाचले असं म्हणण्यात काही अर्थ नव्हता, कारण त्यांनी ते अक्षरशः अनुभवले होते. श्रीरामांचं ते दिव्य चरित्र होतं, ते त्यांनी अनुभवलं. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मात्र एक जिज्ञासा निर्माण झाली परत की त्या 1 लाख श्लोकांमध्ये अजून काय असेल. आणि ह्या जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी परत हे तिन्ही लोक परत कैलासावरती दाखल झाले. तिथे दाखल झाल्यानंतर त्यांनी परत आराधना केली आणि परत शिवशंभो प्रकट झाले. शिवशंभो हसलेत आणि म्हणाले, मी तुम्हाला तर दिलं ना, तरी तुम्हाला अजून लालसा आहे. तर तेव्हा त्या तिन्ही लोकांनी सांगितलं की देवांच्या देवा महादेवा, आम्हाला ते दिव्य स्तोत्र अनुभवण्याची आता कदाचित सवय लागली आहे. आणि त्यामुळे आम्हाला कृपया तुमच्याकडे जे काही 1 लाख श्लोक आहेत, हे 1 लाख श्लोक आम्हाला वितरित करावे. श्री शंकरांनी परत पूर्वीसारखाच विचार केला. समान वाटणी तर करायचीच होती. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या 1 लाख श्लोकांपैकी 33,000 देवांना, 33,000 दानवांना आणि 33,000 मानवांना वितरित केलेत. हे श्लोक घेऊन गेल्यानंतर तिन्ही लोक त्या श्रीरामांच्या चरित्रामध्ये अत्यानंदाने न्हावून निघालेत. त्यांना ते दिव्य श्लोक वजा स्तोत्र वजा चरित्र यात अतिशय आनंद प्राप्त झाला. आणि ते आनंद प्राप्त झाल्यानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची ईर्ष्या निर्माण झाली. आणि ही जी ईर्ष्या होती ती ईर्ष्या लालसेत रूपांतरित झाली. आणि त्या लालसेपोटी या तिन्ही लोकांनी परत कैलासावरती धाव घेतली आणि श्री शंकरांना सांगितलं की हे शिवशंभो, आम्हाला आता लालसा निर्माण झालेली आहे. जे तुमच्याकडे उरलेले श्लोक होते 1000, त्या 1000 श्लोकांमध्ये काय असेल. आणि ह्या लालसेपोटी आम्ही आलेलो आहोत, तरी कृपया आम्हाला उपकृत करा. जे तुमच्याकडे असलेले श्लोक आहेत ते आम्हाला वितरित करा. श्री शंकरांनी परत पूर्वीसारखा विचार केला आणि त्या 1000 श्लोकांपैकी 300 श्लोक दानवांना, 300 श्लोक मानवांना आणि 300 श्लोक देवांना हे वितरित केले. आणि उरलेले 100 श्लोक जे होते ते स्वतःकडे ठेवले. आता हे ज्यांनी 33 कोटी 33 लाख एवढ्या श्लोकांचा अभ्यास केलाय, त्यांना 300 श्लोक वाचायला वेळ किती लागतो? ते वाचून झालं. आणि मग त्यांच्या मनामध्ये जी ईर्ष्या निर्माण झाली
की अरे श्री शंकरांनी जे 100 श्लोक स्वतःकडे ठेवले कदाचित ते खूप महत्त्वाचे असावेत आणि कदाचित त्याच्यामध्ये जास्त रामचरित्राचा सार भरलेला असावा. तो आपल्याला जर कधी कळला नाही तर मग हे एवढं सगळं चरित्र वाचण्यात काय अर्थ आहे. आणि ह्या अशा भावनेमुळे हे तिन्ही लोक परत कैलासावरती दाखल झाले. कैलासावरती गेल्यानंतर श्री शंकरांना त्यांनी परत प्रार्थना केली की तुमच्याकडचे जे 100 श्लोक आहेत कृपया ते आम्हाला वितरित करा. श्री शंकरांनी त्या 100 श्लोकांपैकी 33 श्लोक देवांना, 33 श्लोक मानवांना आणि 33 श्लोक दानवांना हे वितरित केले आणि उरलेला जो काही एक श्लोक होता तो स्वतःकडे ठेवला. त्यांना असं वाटलं आता एक श्लोक मागायला तरी ते येणार नाही, पण ह्या देव, दानव आणि मानवांनी आपल्या लोकी जाता जाताच हे 33 श्लोक वाचून काढलेत. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, तिघांच्याही लक्षात आलं की अरे ह्या सगळ्याचा जे गुह्य आहे, श्रीरामाच्या चरित्राचं जे गुह्य आहे ते कदाचित त्या एकमेव श्लोकामध्ये असावं. आणि म्हणून शंकरांनी तो जो श्लोक आहे तो स्वतःकडे ठेवला असावा. आता ही ईर्ष्या होती, ही अतृप्तता होती, ही लालसा होती, जे म्हणता येईल ते सगळं काही होतं. आणि मग ह्या सगळ्या भावनेने ओतप्रोत झालेले, परिप्लुत झालेले हे तिन्ही जे लोक आहेत हे परत कैलासावरती दाखल झाले. कैलासावरती गेल्यानंतर श्री शंकरांनी त्यांना विचारलं की तुम्ही आता परत का आलात. मी तर तुम्हाला दिलेले आहेत, फक्त एकच श्लोक माझ्याकडे ठेवला आहे. तेव्हा ह्या तिन्ही लोकांनी शंकरांना हात जोडले आणि प्रार्थना केली की हे शंभो, आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला रामचरित्राचा आस्वाद घेऊ दिलाय, ते आम्ही अनुभवलंय, त्याची दिव्यत्वाची प्रचिती आम्हाला आलेली आहे. आता कृपया तुमच्याकडे जो काही एक श्लोक आहे तो तुम्ही आम्हाला द्या, कारण आम्हाला असं वाटतंय की या संपूर्ण श्री रामचरित्राचं गुह्य त्या श्लोकामध्ये दडलेलं असावं. शंकर हसलेत आणि म्हणालेत, बघा हा जो श्लोक आहे हा वाल्मिकींनी रचलेला आहे आणि वाल्मिकींनी प्रत्येक श्लोक हा अनुष्टुप छंदामध्ये रचलेला आहे. अनुष्टुप छंद म्हणजे काय, तर त्यामध्ये 2 ओळी असतात आणि प्रत्येक ओळीमध्ये 2 चरण असतात. प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर असतात. याचाच अर्थ काय, 2 चरण एका ओळीत म्हणजे 8 दुणे 16 अक्षर त्यात, आणि 2 ओळींचं एक श्लोक म्हणजे 32 अक्षरांचं हा श्लोक आहे माझ्याकडे. मी आता असं करतो, तुम्हाला 10-10 अक्षर त्या 32 अक्षरांपैकी तुम्हाला वितरित करतो. म्हणजे जे 2 अक्षर राहतील ते मी माझ्याकडे ठेवतो, कारण 32 अक्षरांचा हा एकूण श्लोक आहे. त्याप्रमाणे श्री शंकरांनी ते वितरित केले आणि 2 अक्षरं जी होती ती स्वतःकडे ठेवली. देव, दानव, मानव अत्यानंदाने आपापल्या लोकी परत गेले. जेव्हा श्री शंकरांनी ही 2 दिव्य अक्षरं स्वतःकडे ठेवली तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्या अक्षरांचं जेव्हा त्यांनी जप सुरू केला तेव्हा ते आपोआपच त्यात घडून गेलेत. या 2 दिव्य अक्षरांची त्यांना एक वेगळी प्रचिती आली. समुद्र मंथनामधून जे हलाहल त्यांनी प्राशन केलं होतं त्यामुळे त्यांच्या कंठामध्ये सतत दाह निर्माण झाला होता. ह्या निव्वळ 2 अक्षरांच्या किंवा त्या दिव्य अक्षरांच्या जपाने तो दाह त्यांचा थांबला. तो तिथेच अंत झाला त्या दाहाचा. आणि त्याचबरोबर श्री शंकर स्वतः समाधी अवस्थेत गेले. काही काळानंतर ते समाधीतून बाहेर आले. बघतात तर काय, तर कैलासावरती कोणी नाही, परंतु एक ऋषी मात्र तिथेच समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते. श्री शंकरांनी अंतर्मनाने जाणलं, ती जी 2 अक्षरं शंकरांनी स्वतःकडे ठेवली होती त्या 2 अक्षरांचं गुह्य जाणून घेण्यासाठी ते मुनी त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी शंकराची आराधना सुरू केली होती. त्या आराधनेमध्ये ते इतके घडून गेलेत की तिथेच त्यांना समाधीवस्था प्राप्त झाली आणि ते त्या समाधीमध्ये होते. श्री शंकरांनी हे सर्व जाणलं. त्यांनी त्या ऋषींना समाधी अवस्थेतून जागृतावस्थेत आणलं आणि त्यांना सांगितलं की हे मुनिवर, तुम्ही आपल्या आश्रमात परत जा आणि आश्रमात परत गेल्यानंतर जेव्हा वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला या 2 अक्षरांचं गुह्य निश्चित सांगेन, परंतु आता तुम्ही तात्काळ तुमच्या आश्रमात परत जा. या आज्ञेप्रमाणे ते ऋषी आपल्या पृथ्वी तलावरच्या आश्रमात परत आलेत.
आपल्या दैनंदिन साधनेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतून घेतलं. मात्र काही काळानंतर एकदा ते निद्रा अवस्थेमध्ये असताना स्वप्नामध्ये साक्षात शंकर आले. त्या शंकरांनी त्या 2 अक्षरांचं गुह्य त्यांना समजून सांगितलं. त्याचा सार त्यांना समजून सांगितला आणि वरतून त्यांना आज्ञा केली की हे मुनिवर, जेव्हा तुम्ही या निद्रावस्थेतून जेव्हा जागृतावस्थेत याल त्यावेळेस तुम्ही उठल्याबरोबर प्रातःकाळी हे जे मी गुह्य तुम्हाला सांगून ठेवलंय ते तुम्ही लिहून काढा. आता बघा, ते जे 2 अक्षर होते ते म्हणजे राम नाम होतं. त्याचं जे गुह्य सांगितलं श्री शंकरांनी ती म्हणजे श्री राम रक्षा स्तोत्र होतं. आणि ते जे मुनी होते ते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बुधकौशिक ऋषी होते. असं आहे ते. ही ती निर्मितीची कथा आहे. आणि विशेष म्हणजे या निर्मितीच्या कथेविषयीचा श्लोक हा श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये पण आलेला आहे. 15वा श्लोक असा आहे श्री राम रक्षा स्तोत्रातला, आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मीमांहर तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका. आता बघा, मी तुम्हाला अर्थ सांगतो. आदिष्टवान म्हणजे आदेश दिला, यथा स्वप्ने स्वप्नामध्ये आदेश दिला. कशाचा? तर श्री राम रक्षा. कोणी? मीमांहर. हर म्हणजे शंकर. म्हणजे श्री शंकरांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला रामरक्षा स्तोत्राचा आणि त्यानंतर आदेश दिला. कोणाला? तर प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींना. काय सांगितलं? यथा लिखितवान प्रात प्रबुद्ध बुधकौशिका, की त्यांना जसं सांगितलं होतं की तुम्ही जागृतावस्थेत आल्यानंतर हे जे गुह्य तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या 2 अक्षरांचं ते तुम्ही लिहून काढा. आणि त्याप्रमाणे तथा लिखितवान प्रात म्हणजे प्रातःकाळी उठल्यानंतर त्या आदेशाप्रमाणे श्री बुधकौशिक ऋषी लिहिते झाले आणि त्यांनी श्री रामरक्षा स्तोत्र लिहून काढलं. अशी ही निर्मितीची कथा आहे श्री रामरक्षा स्तोत्राची. आता ही कथा झाली, परंतु आता आपण त्याचं रहस्य बघू, त्याची महती बघू, त्याची माहिती बघू, त्याचं महत्त्व बघू. श्री रामरक्षा स्तोत्र हे खरोखर दिव्य स्तोत्र आहे आणि हे उणेपुरे फक्त 38 श्लोकांचं स्तोत्र आहे. जेव्हा आपण हे श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणतो तेव्हा त्याची सुरुवात आमुखाने होते. आमुखानंतर असतं ध्यानम आणि ध्यानम झालं की त्यानंतर 1 ते 38 श्लोक येतात. अशी ती बांधणी आहे प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी केलेली. हे सगळं स्तोत्र त्यांनी रचलं ते अनुष्टुप छंदात. मी जरा परत सांगतो. अनुष्टुप छंद म्हणजे काय? तर 2 ओळींचा प्रत्येक श्लोक. 2 ओळींमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक ओळ ही 2 चरणांची असते आणि एका चरणामध्ये 8च अक्षर असतात. याचाच अर्थ असा की जेव्हा आपण ओळीचा विचार करतो म्हणजे 2 चरण म्हणजे 8 अधिक 8 म्हणजे 16 अक्षर एका ओळीत आणि एका श्लोकात 2 ओळी म्हणजे एकूण 32 अक्षर. अशी ती बांधणी आहे अनुष्टुप छंदाची. संपूर्ण श्री रामरक्षा स्तोत्र हे अनुष्टुप छंदामध्ये असलेलं आहे. एकूण 38 श्लोक आहेत, परंतु त्यात 26वा श्लोक आणि 37वा श्लोक हे मात्र 4 ओळींचे आहेत. याचं कारण असं आहे की तिथे वृत्त बदललं आहे आणि त्याच्यामुळे अनुष्टुप छंदातच परंतु 2च्या ऐवजी 4 ओळींचे ते श्लोक आहेत. म्हणजे 38 पैकी 2 श्लोक हे 4-4 ओळींचे आहेत. तर 38 वजा 2 म्हणजे 36 झालेत. आता 36 श्लोक हे 2 ओळींचे आहेत म्हणजे एकूण 72 ओळी झाल्यात आणि 2 श्लोक हे 8 ओळींचे म्हणजे 72 अधिक 8 म्हणजे एकूण 80 ओळी झाल्या. हे 80 ओळींचं स्तोत्र. आता प्रत्येक ओळ जर कधी 16 अक्षरांची असेल तर 16 गुणिले 80 करायला हवे अक्षर मोजायचे असतील तर किंवा शोधायचं असेल तर 16 गुणिले 80 जेव्हा आपण करतो तेव्हा ते 1280 हा आकडा येतो. पण याच्यामध्ये आमुख आणि जे मी तुम्हाला सांगितलं की ध्यानम हे दोन्ही राहिले. त्यातले अक्षर जर कधी मोजलेत आमुखातले तर ते 103 येतात आणि जे पुढे ध्यानम आहे त्या ध्यानमचे अक्षर जर कधी आपण मोजलेत तर ते एकूण 70 येतात. म्हणजे एकूण 173 अक्षर झालेत. ह्या 1280 मध्ये जेव्हा आपण 173 ऍड करतो मिळवतो तर ती संख्या येते 1453.
म्हणजे बघा, आपण अक्षर जर कधी मोजले श्रीराम रक्षा स्तोत्राचे तर ते 1453 आहेत. अर्थात पाठभेदाप्रमाणे थोडाफार बदल होऊ शकतो. त्याचं एक जस्ट उदाहरण सांगतो. मी जी संहिता वापरतो त्या संहितेमध्ये मला लक्षात आलं की एक ओळ ओळ एका ओळीत बदल झालाय. जेव्हा आपण अमुखामध्ये म्हणतो श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनयोगः असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो, पण तो एका पाठभेदामध्ये श्रीराम प्रीत्यर्थे जपे विनयोगाच्या ऐवजी श्रीराम रक्षा स्तोत्र जपे विनयोगा असं आलेलं आहे. म्हणजे रामरक्षा स्तोत्र जपे विनयोगा म्हणजे तिथे हा शब्द जास्तीचा आलेला आहे. मग हा जर कधी जास्तीचा आला असेल तर साहजिकच अक्षरांची संख्या बदलेल. पण जर कधी आपण ढोबळ मानाने विचार केला तर ह्याच्या पुढे मागे थोडेसे 5-7 शब्द इकडे तिकडे होऊ शकतात, जास्त किंवा कमी. तर तो एक पाठभेद सोडून दिला तर जवळपास हीच संख्या असलेले एकूण श्री रामरक्षा स्तोत्र आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण रामरक्षा स्तोत्राचं रहस्य बघतोय किंवा त्यातलं गुह्य बघतोय किंवा त्याच्याविषयीची माहिती जाणून घेतोय, त्यात ह्या अक्षरांचं काय काम ते पण मी तुम्हाला सांगतो. पण मी जेव्हा ही अक्षरं मोजलीत, ही अक्षरं मोजल्यानंतर मी परत अजून काहीतरी मोजण्याचं काम केलं आणि ते म्हणजे मी रामनाम. मी राम हा शब्द श्री रामरक्षा स्तोत्रात किती वेळा येतो हे शोधून काढलं आणि ते जेव्हा मोजलं तेव्हा मला लक्षात आलं की 79 वेळा श्रीराम नव्हे, नुसता राम हा शब्द आलेला आहे. मग तो कधी विराम मधला राम आहे, आराम मधला आहे, कधी अभिराम मधला राम आहे, पण तो राम हा शब्द 79 वेळा आलेला आहे. हे काम झाल्यानंतर मी रकार मोजायला घेतला. ते का ते नंतर सांगतो. जेव्हा रकार मोजायला घेतला तेव्हा 2 प्रकारचा र येतो. एक म्हणजे पूर्ण र अक्षर येतं आणि दुसरं म्हणजे अर्धा र येतो. म्हणजे श्री मधला र येतो, त्र मध्ये र येतो, विप्र मध्ये र येतो. हे जी काही जोडाक्षरातला र आहे अर्धा र तो पण मी मोजला. तर त्यातला पूर्ण रकार जो आहे हा जेव्हा मी मोजला तेव्हा त्याची संख्या होती 200 आणि जो अर्धा रकार होता तो 129 वेळा आलेला होता. म्हणजे आपण टोटल रकार जर कधी बघितला, मग तो अर्धा र असू दे नाही तर पूर्ण र असू दे, तर हा 329 वेळा रकार आलेला आहे. म्हणजे मी काय काय मोजलं तर मी अक्षर मोजले श्रीराम रक्षा स्तोत्रातले. मी राम हा शब्द किती वेळा येतो हे मोजलं आणि मी रकार मोजला. आता संक्षिप्तपणे मी ते परत ती संख्या सांगतो. श्री रामरक्षा स्तोत्र ह्याच्यामध्ये 1453 अक्षर आहेत. त्यानंतर राम हे जे हा जो शब्द आहे हा 79 वेळा आलेला आहे आणि रकार हा 329 वेळा आलाय. आता परत तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हा उपद्व्याप मी का केला, ते आता मी तुम्हाला पुढे सांगतो. जेव्हा श्री रामरक्षा स्तोत्राचा मी अभ्यास सुरू केला, तो अभ्यास सुरू करणं पण एक अपघात होता. आमच्या घराण्यामध्ये श्री रामरक्षा स्तोत्र म्हणण्याचा प्रघात होता आणि आहे. दररोज संध्याकाळी आम्ही एकत्र येऊन श्री रामरक्षा स्तोत्र म्हणतो. 4 वर्षापूर्वी एका संध्याकाळी मी आणि माझ्या पत्नीने श्री रामरक्षा स्तोत्र दैनंदिन जसं म्हणतो तसं म्हणायला सुरुवात केली. हे म्हणताना सुरुवात झाली श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. आणि मी या ठिकाणी अडखळलो, इथे थांबलो. मुळात मंत्रशास्त्राचा अभ्यासक आणि त्यात मला प्रश्न पडला की एखादं स्तोत्र हे मंत्र कसं असू शकेल. कारण मंत्राची जी काही धाटणी आहे, मंत्र कसे निर्माण होतात, त्याचा आवाजाशी आणि ध्वनीशी काय संबंध आहे आणि ते कसे निर्माण झाले आणि त्याच्यातल्या प्रत्येक अक्षराचा ध्वनीशी काय संबंध आहे ते सगळं काही मला माहिती होतं. कारण 3.5 वर्ष मी फक्त मंत्रशास्त्राचा अभ्यास करत होतो, त्यामुळे मला बाकीच्या त्या गोष्टी नवीन नव्हत्या. पण प्रश्न होता की पूर्ण स्तोत्र कसं काय मंत्र असू शकेल. त्या दिवशी रामरक्षा स्तोत्र म्हणून तर पूर्ण केलं, पण तो नंतर मात्र मी पुढे अभ्यासाला लागलो.
पुढे 7-8 महिने मी फक्त त्याचा अभ्यास केला. हा अभ्यास सुरुवातीला मला पहिल्यांदा मी खूप चाचपडत होतो. नंतर लक्षात आलं की काही श्लोक हे पद्मपुराणातले आले आहेत, म्हणून पद्मपुराण अभ्यासाला घेतलं. मग मला लक्षात आलं की ह्याचा संबंध हा नेमका योगशास्त्राशी असेल, आणि मग मी योगशास्त्राचा अभ्यास सुरू केला. मग त्यात योग वसिष्ठाचे 6 खंड होते, नारद संहिता होती, त्याच्यात पतंजली योग दर्शनाचे 2 खंड होते, त्याचबरोबर शिवस्वरोदय शास्त्र होतं, आणि योगशास्त्रावरची इतर असे असंख्य पुस्तकं. असं करत करत 30 ते 35 वेगवेगळ्या ग्रंथांचा मी अभ्यास केला. आणि त्या अभ्यासानंतर मला काही रहस्य उलगडलं. हे रहस्य उलगडताना मला लक्षात आलं ती म्हणजे एकच गोष्ट, आणि ज्याच्यापुढे मी कायम नतमस्तक होतो, ते म्हणजे प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींची प्रतिभा. अत्यंत प्रतिभावान अशा बुधकौशिक ऋषींनी हे दिव्य स्तोत्र रचलेलं आहे. या स्तोत्राची रचना तर अतिशय उत्तम आहे, त्याच्या मागे कारणमीमांसा पण खूप आहे. आणि ही कारणमीमांसा लक्षात ठेवून जेव्हा प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी हे स्तोत्र रचलं, त्यावेळेस त्यांनी फक्त साधकाच्या आरोग्याचा विचार केला आहे. या स्तोत्रामुळे साधकाला मोक्ष तर मिळेलच, पण तो इतर पण आरोग्यदायी फलं मिळतील. तो पुत्रवान होईल, त्याला आरोग्य मिळेल, त्याला सुख मिळेल, त्याला संपदा मिळेल, त्याला समृद्धी मिळेल, त्याला मोक्ष मिळेल. हेच काय, त्याच्या आज्ञा अविरतपणे लोक पाळतील, याच्या सकट असंख्य त्याला अश्वमेधाधिकम पुण्यम हे पण प्राप्त होईल. अशा सगळ्या गोष्टींचा कसं प्राप्त होईल ह्याचा विचार करून हे रचलेलं स्तोत्र आहे प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी. म्हणजेच काय, तर एक प्रकारे मी तुम्हाला तेच सांगतोय की श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये ज्या फलश्रुती वजा ओळी आलेल्या आहेत, त्याची अनुभूती साधक घेत असतो. साधकाला त्याची अनुभूती येत असते, आणि ती येते याच्या मागची कारणमीमांसा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण त्याची आज सुरुवात करू. ज्या काही वेगवेगळ्या 13 ते 14 फलश्रुती वजा ओळी आहेत, यापैकी 2 ओळी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. पहिली ओळ आहे 4थ्या श्लोकातली, ती म्हणजे रामरक्षा पठेत प्राज्ञा पापग्नी सर्व कामदा. आणि 12व्या श्लोकात पण एक ओळ आलेली आहे, नरो न लिप्यते पापैर भुक्ती मुक्तीच्या विंदिती. ह्या दोन्ही फलश्रुती ओळींमध्ये पापाचा उहापोह केलेला आहे. असं म्हटलेलं आहे प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी की तुम्ही श्री राम रक्षा स्तोत्र जर कधी रोजच्या पठणामध्ये आणलं तर तुम्हाला पापमुक्ती होईल. आता बघा, हे पापमुक्ती कशी काय होईल ह्याचा मला प्रश्न पडला. बरं, ते प्रबुद्ध बुधकौशिक ऋषी आहे, ते असं तसं का लिहितील? त्यामुळे मी विचार करायला लागलो, आणि ह्याची कारणं जेव्हा मी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये शोधायला लागलो, तेव्हा नारद संहितेतल्या माझ्याकडे असलेली जी काही कॉपी आहे, त्या कॉपीच्या एका तळटिपेमध्ये मला एक श्लोक सापडला. तो श्लोक मी तुम्हाला सांगतो. तो श्लोक रामाविषयीचा आहे. तो श्लोक असा आहे, राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम पुनःप्रवेशे संदेहे मकारतत कपाटवत. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोच, पण आपण थोडंसं योगशास्त्रातल्या काही गोष्टी बघू, म्हणजे हा अर्थ तुम्हाला या श्लोकाचा अर्थ कळायला सोपा जाईल. आणि मग तुम्ही ह्या कन्क्लुजनला याल की श्री प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये या 2 फलश्रुती वजा ओळी सांगून साधकाला पाप विमोचना होते हे कसं सिद्ध केलंय ते आपण बघणार आहोत. आपण योगशास्त्राकडे वळू. योगशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखादा साधक रकार उच्चारतो, तेव्हा रकाराचं जे बीज आहे हे अग्निबीज आहे. जेव्हा एखादा साधक आकार उच्चारतो, तेव्हा आकाराचं जे बीज आहे हे सूर्यबीज आहे. आता बघा, रामध्ये र येतो आणि आ पण येतो. ही दोन्ही जी बीज आहेत, म्हणजे अग्निबीज म्हणा किंवा सूर्यबीज म्हणा, ही दोन्हीही ऊर्जावान आहेत, प्रचंड ऊर्जेचे स्त्रोत आहेत. जेव्हा साधक राकार उच्चारतो त्यावेळेस रकाराचं अग्निबीज आणि आकाराचं सूर्यबीज याचा संयोग होतो. संयोग होऊन प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत निर्माण होतो. आणि हा स्त्रोत निर्माण झालेला जो स्त्रोत आहे ऊर्जेचा,
तो तात्काळ मणिपूर चक्राला जाऊन भेटतो. आता हे मणिपूर चक्रालाच का, तर ह्याचं कारण असं आहे की मणिपूर चक्राचा जे काही बीजाक्षर आहे ते आहे र. म्हणजे जेव्हा एखादा साधक र उच्चारतो तेव्हा त्याच्या मणिपूर चक्राला गती मिळते, असं योगशास्त्र सांगतं. त्यामुळे साधक जेव्हा रा उच्चारतो त्यावेळेस जो ऊर्जेचा स्रोत निर्माण होतो तो मणिपूर चक्राला जाऊन भिडतो. आणि आपल्याला हे ऐकून माहिती असेल किंवा मी सांगतो, मणिपूर चक्राच्या ठिकाणून आपल्या शरीरातल्या 72,000 नाड्यांचा उगम आहे. त्याच ठिकाणून त्या उगम पावतात आणि आपल्या शरीरभर वितरित केल्या जातात, असं आपलं योगशास्त्र सांगतं. जेव्हा ही प्रचंड ऊर्जा मणिपूर चक्राच्या ठिकाणी साठते, ॲक्युम्युलेट होते, ती ॲक्युम्युलेटेड एनर्जी, ती जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा तात्काळ ह्या 72,000 नाड्यांमध्ये वितरित केल्या जाते. जेव्हा ती 72,000 नाड्यांमध्ये वितरित होते त्यावेळेस ह्या नाड्यांमध्ये असलेले जे काही दोष आहे, जी पाप आहेत, ती जळून जातात, असं योगशास्त्र सांगतं. म्हणजे रा उच्चारल्याबरोबर काय होतं, तो ऊर्जेचा स्रोत निर्माण होतो. हा निर्माण झालेला स्रोत हा तात्काळ मणिपूर चक्राकडे जातो आणि मणिपूर चक्रातून 72,000 नाड्यांमध्ये वितरित केला जातो. हा वितरित झालेला जी काही एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती 72,000 नाड्यांमध्ये धावू लागते आणि त्यामध्ये असलेले जे काही दोष आहेत हे ती जाळून टाकते. आता हे जळालेले दोष जातात कुठे ते आपण बघू. रकार किंवा राकार याचा जर कधी आपण विचार केला तर र हे मूर्धन्य व्यंजन आहे. म्हणजे तोंड मिटून रकार उच्चारताच येत नाही. रकार उच्चारायचा असेल तर तुम्हाला तोंड उघडावं लागतं. त्यामुळे जेव्हा एखादा साधक राम म्हणताना रा म्हणतो त्यावेळेस त्याचं तोंड उघडलं जातं. मग ह्या उघड्या तोंडातून जे जळालेले दोष आहेत 72,000 नाड्यांमधले, हे मुखावाटे बाहेर पडतात. हेच ते श्लोक सांगतोय. त्या श्लोकाची पहिली ओळ मी आता परत सांगतो. राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम. म्हणजे राकार हा साधकाने उच्चारल्याबरोबर मुखातून पातकं बाहेर पडतात. ती कशी बाहेर पडतात त्याचा उहापोह मी आधी केलेलाच आहे, पण त्या मूर्धन्य व्यंजनामुळे ती मुखातून बाहेर पडतात. एखादी गोष्ट मुखातून बाहेर पडली तर तिचा पुनःप्रवेश शक्य असतो, पण त्यानंतर योजना आहे मकाराची. राम म्हणताना साधक जसं रा आधी म्हणतो आणि ही सगळी क्रिया आधी घडते. ऊर्जेचा स्रोत निर्माण होणं, मणिपूर चक्राकडे जाणं, तिथून 72,000 नाड्यांमध्ये जाणं आणि तिथले दोष नाहीसे होणं आणि ते मुखावाटे बाहेर पडणं. यानंतर साधक राम म्हणताना म्हणतो म हे ओष्ठव्य व्यंजन आहे. म तोंड उघडून आपण म्हणू शकत नाही, त्याच्यासाठी ओठ मिटावेच लागतात. मग हे ओष्ठव्य व्यंजन जेव्हा आपण मकार म्हणतो तेव्हा तोंड मिटलं जातं. आधी हे मुखावाटे जे काही बाहेर पडलेले पातकं असतात तेव्हा आपण नंतर म म्हणून तोंड मिटतो. मग त्याचा पुनःप्रवेश कसा शक्य होईल? आणि म्हणून पुढच्या ओळीमध्ये त्या श्लोकात म्हटलेलं आहे, मकारतत कपाटवत पुनःप्रवेशे संदेहे मकारतत कपाटवत. म्हणजे ह्या जळालेल्या पातकं जे मुखातून बाहेर पडलेले असतात त्यांचा परत शरीरामध्ये मुखावाटे पुनःप्रवेश हा शक्य होत नाही. का? तर म म्हटल्यामुळे तोंड मिटल्या जातं म्हणून. म्हणजे जो मी सुरुवातीला श्लोक सांगितला बघा, त्याचा मतितार्थ काय की राम म्हटल्यामुळे आपल्या शरीरातील पातक जळतात आणि ते मुखावाटे बाहेर पडतात. ही एकदा राम म्हटल्यानंतर होणारी क्रिया आहे. श्री रामरक्षा स्तोत्र आपण म्हणत असताना 79 वेळा आपण राम म्हणणार आहोत. श्री रामरक्षा स्तोत्र 38 श्लोकांचे आहे. म्हणायला कितीसा वेळ लागतो? 4 मिनिटं, 5 मिनिटं. ह्या 4 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही सुमारे 79 वेळा राम म्हणतात
आणि 79 वेळा ही सारखी क्रिया तुमच्या शरीरामध्ये घडते. पातकं जळण्याची, पातकं नाहीसे होण्याची, पातकं मुखावाटे बाहेर पडण्याची. मग बघा पाप विमोचन होणार आहे की नाही. मग जेव्हा हे बुधकौशिक ऋषी 4थ्या श्लोकामध्ये रामरक्षा पठेत प्राज्ञा पापग्नी सर्व कामदाम म्हणतात, किंवा हेच बुधकौशिक ऋषी 12व्या श्लोकामध्ये नरो न लिपित्ते पापेर भुक्ती मुक्ती चविंदिती म्हणतात. याचा अर्थ काय? ही काय उगाच दिलेली फलश्रुती आहे? बघा, रामनामाचं हे महत्व आहे, महात्म्य तर आहेच, पण तू ह्याचा किती चपखलपणे वापर प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी केला आहे. आणि मग हा श्लोक आणि ही क्रिया ही सगळी समजल्यानंतर किती वेळा रामनाम हे जेव्हा माझ्या मनामध्ये आलं तेव्हा मी तो उपद्व्याप केला. रामनाम किती वेळा आहे हे बघण्याचा, हे मोजण्याचा. आता आपण रकाराविषयी बघू. जसं मी आत्ता ह्या 2 फलश्रुतीच्या ओळी सांगितल्यात, तसं एका फलश्रुतीने मात्र माझं खूप डोकं खाल्लं होतं. आणि ती जी फलश्रुतीची ओळ आहे ती 14व्या श्लोकात आलेली आहे. ती ओळ म्हणजे अव्या हताज्ञा सर्वत्र लभते जयमंगलम. आता पाप विमोचन, सुख समृद्धी शांती, मोक्ष मिळणं, सगळ्या गोष्टी समजू शकतो, कारण त्याच्यासाठी काही प्रूफ लागत नाही. पण तो श्री रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने अव्याहतपणे तुमची आज्ञा परका माणूस कशाला ऐकेल? पण चक्क प्रबुद्ध बुधकौशिक ऋषी त्यात म्हणतात 14व्या श्लोकातल्या 2ऱ्या ओळीत, अव्या हताज्ञा सर्वत्र लभते जयमंगलम. ते लभते जयमंगलम सोडा, पण अव्या हताज्ञा सर्वत्र, अव्याहतपणे तुमची आज्ञा ऐकेल परका माणूस का म्हणून? ह्याचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा मला योगशास्त्राने हे उत्तर दिलं. हे आपल्याला समजून घेण्यासाठी परत योगशास्त्रातल्या काही क्रिया आपल्याला समजून घ्यायला हव्या. ते आपण बघू. आधी जेव्हा आपण योगशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा सगळ्यांनाच माहिती असतं की शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्यांपैकी 10 नाड्या जास्त महत्वाच्या आहेत. ह्या 10 नाड्यांपैकी पण 3 नाड्या प्रमुख आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. हे सगळ्यांना योगशास्त्र ज्यांना वाचून माहिती आहे, ज्या फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरती काहीतरी बघितलेलं आहे, त्या सगळ्या लोकांना हे ज्ञात असतं. अभ्यासकांची गोष्ट तर वेगळीच, त्यांना त्याचा अभ्यास असतो. पण ह्या 3 प्रमुख नाड्या याबद्दल काही दुमत नसावं. मात्र शिवसूर्योदय शास्त्रामध्ये काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ह्या 3ही नाड्या मूलाधार चक्रात उगम पावतात आणि मग त्यांचा प्रवास दिलेला आहे. ते आपण बघू. इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा त्या नाड्या आहेत. त्यापैकी पहिल्यांदा मी इडा नाडीविषयी सांगतो. इडा नाडी ही मूलाधार चक्रापाशी उगम पावते आणि ती आपल्या शरीराच्या पुढच्या भागातून प्रवास करते. ओटीपोट, पोट, छाती, कंठ असं करत करत ती मुखात येते. आपल्या मुखाच्या जिभेच्या खाली जी शिवण असते ह्या शिवणीच्या ठिकाणी तिचा अंत होतो. म्हणजे इडा नाडीचा अंत हा मुखातल्या खालच्या बाजूला जिभेच्या खालच्या शिवणीला अंत होतो. ती उगम पावते मूलाधार चक्राशी. आता आपण पिंगला नाडीविषयी बघू. पिंगला नाडी ही पण मूलाधार चक्रातच उगम पावते. मात्र ही नाडी आपल्या पाठीमागून प्रवास करते. ती आपल्या कमरेकडून, पाठीकडून जात मानेकडे येते. मानेतून ती मस्तिष्काकडे येते, टाळूकडे येते आणि टाळूकडून ती परत आपल्या पुढच्या भागात येते. ती म्हणजे आपल्या कपाळाकडे येते, म्हणजे कपोल भागात, आणि कपोल भागातून नासिकेकडे जाते आणि नासिकेकडून ती परत मुखात शिरते. आणि मुखातला जो काही अप्पर भाग असतो म्हणजे वरचा भाग असतो, ज्याला आपण तोंडातला टाळू म्हणजे मुखातला टाळू म्हणतो, त्या टाळूला येऊन तिचा अंत होतो. म्हणजे इडा नाडी ही मुखात जिभेच्या खालच्या बाजूला शिवणीला अंत पावते आणि पिंगला नाडी
ही मुखातच पण तू टाळूच्या भागामध्ये अंत पावते. म्हणजे या दोघांमध्ये फक्त गॅप असतो तो म्हणजे आपल्या मुखाचा. इथपर्यंत इडा आणि पिंगला विषय सांगून झाला. आता तिसरी त्याहून महत्वाची नाडी आहे ती म्हणजे सुषुम्ना नाडी. ही सुषुम्ना नाडी सुद्धा मूलाधार चक्रातच उगम पावते. मात्र तिचा प्रवास मेरुदंडातून होतो, आपल्या स्पायनल कॉर्डमधून, आणि ती थेट सहस्त्राधार चक्रामध्ये म्हणजे मस्तिष्काच्या भागात आपल्या टाळूवरती जे महत्वाचं सगळ्यात 7वं चक्र आहे, सहस्त्राधार चक्र, या ठिकाणी तिचा अंत होतो. असं त्या शिवस्वरोदय शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की ही जी सुषुम्ना नाडी आहे हिचा डायमीटर जास्त असतो. हिच्यामध्ये एक पोकळी असते आणि ह्या पोकळीतच कुंडलिनीचा वास असतो. 3.5 वेटोळे घातलेली कुंडलिनी ही या सुषुम्ना नाडीमध्ये वास करते, आपल्या कमरेच्या खालच्या बाजूला. जेव्हा या सुषुम्ना नाडीमध्ये ऊर्जेचा प्रचंड प्रवाह तयार होतो तेव्हा ती ऊर्जा ऊर्ध्व दिशेने प्रवेश करते. म्हणजे मूलाधार चक्रापासून आपल्या शरीराच्या ऊर्ध्व दिशेला ते ऊर्जा प्रवास करते आणि ती प्रवास करत करत थेट सहस्त्राधार चक्रापर्यंत येते आणि त्या सहस्त्राधार चक्राला गती प्राप्त होते. ही गती प्राप्त झाली की त्याने अजून ऊर्जा निर्माण होते आणि ही नवीन तयार झालेली ऊर्जा, सहस्त्राधार चक्रात तयार झालेली जी ऊर्जा आहे ही मात्र अधोगतीने परत प्रवास करायला लागते सुषुम्ना नाडीतून. आणि जेव्हा ही अधोगतीने प्रवास करते तेव्हा ती खाली जाऊन कुंडलिनीला ती ऊर्जा वितरित करते आणि मग अंशतः का होईना ती ऊर्जा कुंडलिनी स्वतःमध्ये ग्रास्प करते, म्हणजे शोषून घेते आणि अंशतः कुंडलिनी ऊर्जितावस्थेत जाते, जागृत होते. म्हणजे बघा, कुंडलिनी अंशतः जागृत होण्यासाठी काय गरज आहे, तर सहस्त्राधार चक्राला गती मिळून तिथे ऊर्जा तयार होणार. सहस्त्राधार चक्राला गती केव्हा मिळेल, जेव्हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा ही सुषुम्ना नाडीतून ती सहस्त्राधार चक्राकडे जाईल. इथपर्यंत मला असं वाटतं सगळ्यांना लक्षात आलं असेल. आता पुढचा प्रश्न असा राहतो की सुषुम्ना नाडीत कुठून तरी तर ऊर्जा यायला पाहिजे ना. तर शिवस्वरोदय शास्त्र असं म्हणतं की जेव्हा ही इडा आणि पिंगला ह्या ज्या 2 नाड्या आहेत, या 2 नाड्यांमध्ये जेव्हा ब्रिज म्हणजे अनुबंध निर्माण होईल तेव्हा या दोन्ही नाड्यांमध्ये वारंवार ऊर्जा निर्माण होईल आणि ही ऊर्जा साठत साठत प्रचंड ऊर्जेचा स्रोत निर्माण होईल. आणि जेव्हा तो प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जेचा स्रोत वाढेल तेव्हा ती एक्सेसिव्ह ऊर्जा ही सुषुम्ना नाडीमध्ये वितरित केल्या जाईल. म्हणजे सुषुम्ना नाडीत ऊर्जा येण्यासाठी आणि त्याचा अंत जो अंशतः कुंडलिनीला ऊर्जा मिळते याच्यासाठी ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे, किमान गरज आहे की इडा आणि पिंगलांमध्ये अनुबंध निर्माण होण्याची. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं, इडा आणि पिंगला नाड्यांमध्ये जेव्हा अनुबंध निर्माण होईल तेव्हा ऊर्जा निर्माण होईल. ती ऊर्जा जेव्हा खूप साठेल तेव्हा जास्तीची साठलेली ऊर्जा ही सुषुम्नेत जाईल, सुषुम्नेतून सहस्त्राधार चक्रात जाईल, सहस्त्राधारात परत ऊर्जा तयार होईल आणि सहस्त्राधारातून ऊर्जा तयार झालेली ती कुंडलिनीकडे जाईल आणि कुंडलिनी अंशतः जागृत होईल. असं हे सगळं लॉजिक आहे. म्हणजे ह्याच्यात परत एक प्रश्न निर्माण झाला की इडा आणि पिंगला मध्ये जेव्हा ऊर्जा निर्मितीची गरज आहे तेव्हा अनुबंध निर्माण व्हायला पाहिजे. मग तो अनुबंध कसा निर्माण होईल, तर त्याचं उत्तर पण शिवस्वरोदय शास्त्रामध्ये शंकरांनी पार्वतीला सांगताना दिलेलं आहे. श्री शंकर म्हणतात की रकार हा जो आहे हे अतिशय महत्वपूर्ण व्यंजन आहे. जेव्हा साधक ह्या रकाराचा उच्चार करतो तेव्हा विशिष्ट क्रिया घडते. आता बघा, आपण थोडंसं रकाराविषयी बघू. र हे मुळातच उष्ण व्यंजन आहे. हे उच्चारण्यास अतिशय कठीण आहे. हे उच्चारणं अतिशय कठीण असल्यामुळेच लहान मूल
उच्चारू शकत नाही, सगळ्यात उशिरा रकार म्हणतं, तोपर्यंत ते बोबडं बोलतं. पण एकदा एखाद्याला रकार जमायला लागला तर तुम्हाला लक्षात येतं की तुमच्या वाणीला धार चढलेली असते. जेवढा रकाराचा उच्चार स्पष्ट तेवढी तुमची वाणी स्पष्ट. कारण पतंजल ऋषी रकारला नुसतं उष्ण व्यंजन नाही म्हणत, तर रकार हे अग्नी, शक्ती, गती आणि ऊर्जा ह्याचा स्रोत आहे असं पतंजल ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे. तर असा हा रकार. पण अजून एक छोटंसं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, जे शंकरांनी पार्वतीला सांगितलंय. जेव्हा साधक रकार उच्चारतो, बघा तुम्ही पण उच्चार करून बघा, रकार उच्चारताना आपली जीभ फडफडते. ही जी काही फडफडणं आहे, जीभ फडफडणं, ह्यामुळे जे विशिष्ट प्रकारचे कंपना आपल्या मुखामध्ये निर्माण होतात, ह्या कंपना हे कारणीभूत ठरतात अनुबंध तयार करण्यासाठी आपल्या इडा आणि पिंगला नाड्यांमध्ये. म्हणजे साधक जेव्हा रकार उच्चारतो तेव्हा विशिष्ट प्रकारचे कंपने निर्माण होतात आणि ह्या कंपनांमुळे इडा आणि पिंगला यांच्यामध्ये अनुबंध निर्माण होतो. मग हा अनुबंध निर्माण झाला की साहजिकच ऊर्जा निर्माण होणार आणि मग ती ऊर्जा आपल्या इडा आणि पिंगला नाड्यांमधून व्हायला लागणार. पण मग हा जो उच्चार आहे रकाराचा, हा साधकाने वारंवार घेण्याची गरज आहे ना. कारण नुसतं एकदा रकार म्हणून थोडी जेवढी ऊर्जा निर्माण होईल ती तेवढी पुरेशी नाही आहे. मग ह्याचा तुम्ही आम्ही काय विचार करायचा? प्रबुद्ध बुध कौशिक ऋषींनी विचार करून ठेवलेला आहे ना. श्री रामरक्षा स्तोत्र 38 श्लोकांचं हे स्तोत्र आहे. त्यात आपण 329 वेळा रकार उच्चारतो. 4 ते 5 मिनिटाच्या या स्तोत्रामध्ये जर कधी तुम्ही 329 वेळा रकार उच्चारणार असाल तर केवढा मोठा एनर्जीचा सोर्स तुम्ही निर्माण करता आहात इडा आणि पिंगला नाड्यांमध्ये. मग तो साहजिकच जो सोर्स आहे तो सुषुम्नेमध्ये जाईल आणि सुषुम्नेतून तो सहस्त्राधार चक्राकडे जाईल. सहस्त्राधार चक्राला गती मिळेल, तिथे परत ऊर्जेचं निर्मिती होईल आणि ती नवीन निर्माण झालेली ऊर्जा ही अधोदिशेने प्रवास करून कुंडलिनीला वितरित होईल आणि अंशतः का होईना पण कुंडलिनी जागृत होईल. आता हे टेक्निकल एवढं तुम्हाला इथपर्यंतच समजलेलं आहे. आता आपण पुढचा भाग बघू. कुंडलिनी जर कधी अंशतः जागृत झाली तर जे शिवस्वरोदय शास्त्र असू द्या, पतंजल योग दर्शन असू द्या, योग वसिष्ठ असू द्या, यांच्यामध्ये अगदी कॉमन गोष्ट सांगितलेली आहे की अंशतः जर कधी कुंडलिनी एखाद्या साधकाची जागृत झाली तर प्रचंड ऊर्जा त्याच्या शरीरामध्ये वितरित होते. त्याच्या शरीरात तेजपुंज होतं. त्याच्या शरीरावरती एक विशिष्ट प्रकारची कांती चढते. तो तेजपुंज दिसायला लागतो. हीच ऊर्जा त्याच्या डोळ्यातून पण बाहेर पडते. त्याच्या नजरेत पण एक जरब येते. त्याच्या बोलण्याला धार चढते. एकंदरीत काय तर एक भारदस्त दुसऱ्यावरती छाप पडेल असं एक व्यक्तिमत्व तयार होतं जर कधी अंशतः त्या व्यक्तीची कुंडलिनी जागृत झाली तर. मग जर कधी असं भारदस्त व्यक्तिमत्व तुमच्या समोर आलं आणि त्याने काहीतरी सांगितलं तर तुम्ही साहजिकच ऐकणार आहे ना हो. मग अव्याहताज्ञा सर्वत्र लभते जयमंगलम का शक्य नाही? साधक 329 वेळा रकार उच्चारतोय, साहजिकच त्याच्या कुंडलिनीला थोडासा धक्का लागणारच आहे. ती अंशतः जागृत होणारच आहे. तो कांतिवान होणार आहे, तेजपुंज दिसणार आहे, त्याच्या डोळ्यात चमक असणार आहे, त्याच्या वाणीत जरब असणार आहे. अशा अवस्थेत जर कधी साधक समोर असेल तर साहजिकच त्याची आज्ञा सर्वजण पाळतील. आणि म्हणून प्रबुद्ध बुधकौशिक ऋषी हे 14व्या श्लोकातल्या दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, अव्याहताज्ञा सर्वत्र लभते जयमंगलम. आणि हे मला उमगलेलं रहस्य आहे. बघा, श्री रामरक्षा स्तोत्र 38 ओळींचं स्तोत्र, त्यात ज्या फलश्रुती वजा ओळी दिलेल्या आहेत
ह्या सगळ्यांची अनुभूती साधक घेऊ शकतो. फक्त त्याने दैनंदिन जीवनामध्ये श्री रामरक्षा स्तोत्र संहितेप्रमाणे, हे महत्त्वाचं, संहितेप्रमाणे अंगीकारणं आवश्यक आहे. जो साधक दैनंदिन रामरक्षा स्तोत्र संहितेप्रमाणे म्हणत असतो त्याला नक्कीच त्याच्यात ज्या फलश्रुती वजा ओळी दिलेल्या आहेत त्याची अनुभूती त्याला निश्चित येत असते. हा माझाही अनुभव आहे आणि तो तुम्ही घेऊन बघा. आत्ता तुम्ही ऐकलं की फलश्रुती वजा ओळी साधक कशा प्रकारे अनुभव घेतात. आता मी त्यातल्या काही श्लोकांविषयीची माहिती सांगतो. त्यातला सगळ्यांना माहिती असलेला एक श्लोक आहे, 37वा श्लोक आहे. भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. हा माझ्या सगळ्यात आवडीचा श्लोक आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी घेतलेला आहे. यात काय नाही ते आपण जरा बघू. याचं थोडंसं एलॅबोरेशन म्हणा किंवा विवेचन म्हणा ते मी आता सांगतो. यातलं पहिलं चरण आहे भर्जनम भवबीजानाम. याचा आपण आता अर्थ बघू. भर्जनम म्हणजे भाजून निघणं, भवबीज म्हणजे आपलं ऐहिक आयुष्य. या भवसागरामध्ये आपण जगतोय ते. जेव्हा साधक आपलं सामान्य जीवन जगत असतो, गृहस्थाश्रम स्वीकारून जगत असतो, ते म्हणजे भवबीज आहे त्याचं. हे भावजीवन आहे. आपल्याला माहिती आहे की एखादं बीज जर कधी भाजून काढलं तर त्याची पुनर्निर्मिती होत नाही, त्याची तिथेच संपतं आयुष्य. मग ह्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध असेल ते आपण आता बघू. आपला सनातन धर्माचा विश्वास हा पुनर्जन्मावरती आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपला हा जन्म संपला की पुढचा जन्म येणार आहे, मग तो कुठल्याही योनीचा असू दे. पण आपली कायम अपेक्षा अशी आहे, आपल्या सनातन धर्मामधलं अध्यात्म आपल्याला हे शिकवतं की तुम्ही मोक्षाप्रती वाटचाल करा, तुम्ही मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करा. हा जो तुमच्या पुण्यामुळे तुम्हाला नरदेह प्राप्त झाला आहे, या नरदेहाचा वापर तुम्ही अध्यात्माची कास धरून ध्यानधारणेकडे करा की जेणेकरून तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. मोक्ष प्राप्ती म्हणजे काय, तर तुम्हाला पुनर्जन्म येणार नाही, सगळं इथेच थांबेल आणि तुम्ही स्वर्गलोकी प्रवास कराल. म्हणजे मोक्ष ही परिसीमा आहे आपल्या अध्यात्मातली, आपल्या सनातन धर्मातल्या अध्यात्मातली. मग हा मोक्ष म्हणजे काय, तर पुढचा जन्म न येणं. मग जर कधी तुमचं भावजीवन हे भाजून निघालं तर त्याची पुनर्निर्मितीच होणार नाही ना, म्हणजे पुढचा जन्म येणार नाही ना. मग हे केव्हा शक्य आहे, राम रामेति गर्जनम असं ह्या श्लोकात म्हटलेलं आहे. भर्जनम भव बीजानाम केव्हा, राम रामेति गर्जनम. म्हणजे जेव्हा तुम्ही रामनामामध्ये स्वतःला घडून घ्याल त्यावेळेस तुम्हाला मोक्षाप्रती वाटचाल करायला काहीच हरकत नाही, किंवा तुमचं हे भावजीवनाचं बीज हे भाजून निघेल. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे मोक्ष मिळण्याची तजवीज ही श्री रामरक्षा स्तोत्रामध्ये दिलेली आहे. तुम्ही रामनाम घ्या, श्री रामरक्षा स्तोत्र म्हणा, मोक्ष नक्की मिळेल. इथे एक चरण मोक्षाबद्दल सांगताय. म्हणजे आता आपण पहिल्या ओळीतल्या दुसऱ्या चरणाकडे जाऊ. हे भर्जनम भव बीजानाम झालं की अर्जनम सुख संपदा असं ते दुसरं चरण आहे. अर्जनम सुख संपदा, सुख तर मिळेलच, पण केव्हा असतं, जेव्हा आपल्याकडे संपदा असते, समृद्धी असते, लक्ष्मी असते. तुमच्याकडे जर कधी लक्ष्मी आणि संपदा असेल, समृद्धी असेल, तर नक्कीच तुम्हाला सुख प्राप्त होतं. मग हे तुम्हाला सुख आणि संपत्ती, समृद्धी दोन्ही प्राप्त होतील केव्हा, राम रामेति गर्जनम असं म्हटलेलं आहे. तुम्ही रामनामात जेव्हा घडून जाल, जेव्हा रामरक्षा स्तोत्र अंगीकाराल संहितेप्रमाणे, आणि जेव्हा तुम्ही रामनाम घ्याल त्यावेळेस तुम्हाला नक्की प्राप्त होईल काय, तर समृद्धी पण प्राप्त होईल, संपदा प्राप्त होईल आणि त्याचबरोबर सुख पण मिळेल. म्हणजे तुमच्या सुखाची, समृद्धीची, संपदेची सुद्धा तजवीज केलेली आहे. कशामुळे, तर रामनाम घेतल्यामुळे, राम रामेति गर्जनम याच्यामुळे.
म्हणजे पहिलं चरण तुम्हाला मोक्षाबद्दल सांगितलेलं आहे, दुसऱ्या चरणामध्ये तुम्हाला सुख समृद्धी तर मिळेल, पण तुम्हाला समृद्धी आणि संपदा तर मिळेल, पण तो सुख पण मिळेल. आणि दुसऱ्या ओळीतलं पहिलं चरण अजून जास्त महत्वाचं आहे. त्याच्यात काय म्हटलंय, तर पहिली ओळ अशी आहे की भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदा, आणि पुढच्या ओळीचं याच्यात जे म्हटलंय की तर्जनम यमदूताना, म्हणजे जेव्हा तुमची अवतार समाप्ती होईल, जेव्हा तुमची ह्या पृथ्वी तलावरून जाण्याची वेळ येईल, तेव्हा जे यमाचे दूत तुम्हाला घ्यायला येतील त्यावेळेस राम त्यांच्याकडे तर्जनी दाखवेल. आपल्याला माहिती आहे, एखाद्याकडे तर्जनी दाखवणं याचा अर्थ त्याचा अपमान करणं किंवा त्याला दूर ढकलणं. मग जेव्हा हे तुम्हाला उचलायला येतील यमाचे दूत, त्यावेळेस साक्षात श्रीराम त्यांना तर्जनी दाखवतील. तर्जनम यमदूतानाम. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच होतो की जर कधी यमदूत तुम्हाला उचलायला आलेत, तुम्हाला मृत्यूकडे ढकलायला आलेत, तर त्यावेळेस त्यांना श्रीराम स्वतः येऊन दूर ढकलतील. याचाच दुसरा अर्थ असा आहे की तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. केव्हा? राम रामेति गर्जना. बघा या श्लोकामध्ये काय काय दिलेलं आहे. या श्लोकामध्ये तुम्हाला दीर्घायुष्य दिलेलं आहे, कारण तर्जनम यमदूतांना. या श्लोकात तुम्हाला सुख दिलेलं आहे, सुख संपदा. या श्लोकात तुम्हाला समृद्धी आणि संपदा दिलेली. एवढंच नाही तर जर कधी तुम्हाला मृत्यू आला तर त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळण्याची पण तजवीज केलेली आहे. केव्हा? राम रामेति गर्जना. अशा प्रकारे श्रीराम रक्षा स्तोत्र आहे. हे राम रक्षा स्तोत्र तुम्ही अंगीकारा, दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अविभाज्य भाग बनवा. पण हे सगळ्या ज्या काही श्रीराम रक्षा स्तोत्रात मध्ये दिलेल्या फलश्रुती वजा ओळी आहेत, याची अनुभूती तुम्हाला घ्यायची असेल तर श्रीराम रक्षा स्तोत्र म्हटलं पाहिजे. पण कशा प्रकारे? तर ते पद्मपुराणात त्याची संहिता दिलेली आहे. त्या संहितेप्रमाणे जेव्हा तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्र दैनंदिन जीवनामध्ये अंगीकाराल, तेव्हा तुम्ही या सर्व फलश्रुती वजा ओळींची अनुभूती घेऊ शकाल. हे ह्या श्रीराम रक्षा स्तोत्राचं महत्वाचं आहे आणि महती आहे. धन्यवाद.